नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे गुळपापडी। थंडी सुरू झाली की आपल्याला सगळ्यांनाच गोड खाण्याची इच्छा होते, पण काहीतरी पौष्टिक खाण्याची पण इच्छा होते। म्हणूनच आज गुळपापडी कशी करायची ते आज बघू आपण। गुळपापडी करण्यासाठी काय साहित्य लागतं ते बघू। कणिक, गूळ, तूप, खोबरं, खसखस, तळलेल्या डिंकाची पावडर, ड्रायफ्रूट पावडर, विलायची आणि जायफळ पावडर। सगळ्यात आधी आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे। आता गॅस लावून घेऊ। पॅन तापलं की आपण त्याच्यामध्ये तूप घालून घेऊ। तूप आपल्याला जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये घालणार आहे। आता ही कणिक आपण या तुपामध्ये घालून घेऊ। आणि मंद गॅसवर आपण या कणकेला चांगलं छान भाजून घेऊ। कणिक स्लो गॅसवरच भाजायची आहे, मोठ्या गॅसवर भाजायची नाही। मंद गॅसवर भाजल्यामुळे ती छान भाजल्या जाते, कच्ची राहत नाही। आता अर्ध्या तासानंतर आपली कणिक चांगली भाजून झालेली आहे। कणिक हाताला अशी हलकी लागली म्हणजे समजायचं की आपली कणिक चांगली भाजून झालेली आहे। आणि कणिक आता तूप पण सोडते आहे, म्हणजेच आपली कणिक आता चांगली भाजून झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये गूळ घालून घेऊ। तळलेल्या डिंकाची पावडर घालून घेऊ। तसंच ड्रायफ्रूट पावडर पण आपण याच्यात आता घालून घेऊ। खोबरं आणि खसखस हे सगळं घालून आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ चांगलं। सगळं साहित्य एकत्र झालेलं आहे, छान एकजीव झालेला आहे, गुळ पण विरघळला आहे। आता आपण हे तूप लावलेल्या ट्रे मध्ये मिश्रण काढून घेऊ। सगळ्यात आधी आपण गॅस बंद करून देऊ। मिश्रण
मिश्रण आपण चांगलं एकसारखं ताटामध्ये पसरवून घेतलेलं आहे. तर छान असं एकसारखं करून याच्या वड्या पाडून घेऊ. गरम असतानाच आपण याच्या वड्या पाडून घेऊ. याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊ. आता आपण वड्या कापून घेतलेल्या आहेत. आता हे थंड झाल्यानंतर आपण सगळ्या वड्या काढून घेऊ. आता आपल्या या वड्या थंड झालेल्या आहेत. या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि पौष्टिक अशा गुळपापडीच्या वड्या तयार झालेल्या आहेत.